पुण्यामध्ये उष्णतेचा पारा अगदी 40 अंश सेल्सिअसच्या समोर गेलेला आपल्याला पाहायला मिळतो। यामुळे सकाळी अगदी 9 वाजल्यापासूनच उन्हाचे चटके देखील आपल्याला लागलेले पाहायला मिळतात आणि दुपारी तर अक्षरशः अंग पूर्ण भाजून निघालेलं आपल्याला पाहायला मिळते। आणि याचमुळे पुणेकरांनी आता मात्र दुपारी 12 ते 4 कुठेही फिरू नये असा देखील हवामान खात्याकडून इशारा देण्यात आलेला आहे। आणि उद्याच म्हणजे एकंदरीत 17 एप्रिल आणि 18 एप्रिल देखील या दिवशी उष्णतेची लाट येणार आहे असं देखील हवामान खात्याकडून इशारा देण्यात आलेला आहे। मी सध्या गरवारे ब्रिज येथे आहे आणि तुम्ही येथे देखील पाहू शकता की उन्हातून जे सध्या नागरिक जात आहेत, पुणेकर जात आहेत, अगदी उन्हाला आपला रुमाल असतील, स्कार्फ असेल, हेल्मेट असतील याचा देखील वापर केलेले आपल्याला सध्या पुणेकर पाहायला मिळतात। कारण गेल्या काही दिवसापासून पुण्याच्या तापमानामध्ये सातत्याने वाढ झाली असून 40 अंश सेल्सिअसच्या आसपास सध्या म्हणजे त्याच्या समोर देखील हे तापमान पोहोचलेलं आहे। सकाळी 9च्या नंतरच गरमी होण्याची सुरुवात होत आहे आणि दुपारी तर अक्षरशः रस्ते ओस पडलेले दिसत आहेत। गरजेपोटी बाहेर पडणारे नागरिक डोक्यावर टोपी आणि अंगावर स्कार्फ घेऊन आणि हातामध्ये पाण्याची बाटली घेऊन फिरताना आपल्याला सध्या दिसत आहेत। शहरामध्ये सध्या सरबत असेल, लिंबू पाणी असेल आणि उन्हाच्या रसाच्या या गाड्यावरती मात्र नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी देखील दिसून येत आहे। कारण हवामान विभागाच्या अंदाजानुसार सध्या उष्णतेची लाट ही अजून काही दिवस समोर असणार आहे आणि एकंदरीत डॉक्टरांनी देखील नागरिकांना विशेष काळजी घेण्याचा असा इशारा देखील देण्यात आलेला आहे। आणि यामध्ये मात्र आता जे पुणेकर आहेत, ज्यांना सकाळची शाळेची वेळ असेल, ऑफिसला जाण्याचं असेल, डिलिव्हरी बॉय असतील, मात्र यांना देखील आता मात्र या पुण्याच्या सध्या जो कडक ऊन आहे, तीव्रतेची उन्हाची लाट आहे, याच्यापासून मात्र आराम कधी मिळणार यासाठी मात्र पुणेकर सध्या धजावत आहेत। आणि एकंदरीत आता येणाऱ्या दोन दिवस म्हणजे 17 आणि 18 एप्रिल रोजी उष्णतेची लाट पुन्हा एकदा आता येणार आहे आणि याची आता आपण पुणेकरांनी नक्कीच काळजी घेतली पाहिजे। थोडक्यातसाठी अमित मुंडे, बातमी म्हणजे थोडक्यात।